नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे फायनली ओंकारेश्वर उज्जैनला. आणि आता सकाळचे 3 वाजलेले आहेत. आम्हाला झोप पण खूप आलेली, जोश सुद्धा खूप आहे. तर आपण जाऊयात ट्रेन स्टेशन. तर आता आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनला आणि आता आमची रेल्वे आहे. आम्ही खंडवा रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर एक कॅब बुक केली आणि आम्ही तिथून बसून 2 तासाचा प्रवास करून ओंकारेश्वरला पोहोचलो. आता आम्ही आलो आहे खंडवा रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशमध्ये आणि आता आम्ही इथून जाणार आहोत ओंकारेश्वरला. आता आम्ही आलो आहे ओंकारेश्वर मंदिरला. आम्ही पहाटे 3 वाजता निघलो होतो आणि आता आम्ही पोहोचलो आहे. तर आता आम्ही दर्शन करायला जातो. ही आहे नर्मदा नदी आणि त्याच्या काठावर बसलेले हे ओंकारेश्वर मंदिर. हे वातावरण पाहून अगदी मन प्रसन्न झाले. नर्मदाच्या काठावर वसलेले हे ओंकारेश्वर मंदिर पाहून मनाला खूपच छान वाटले आणि रात्रीचं वातावरण असताना तर खूपच छान वाटत होतं. आणि लई बोटिंगसाठी पण इथे होतं. मंदिराच्या शेजारीच एक धरण होतं आणि धरणापासून जर का मंदिराला पाहिलं तर मंदिराचा नजारा अतिच छान. आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी आणि आता आम्ही पास काढलेला आहे. तिथे कोरीव काम खूपच छान होतं. आमचं मन अगदी प्रसन्नच झालं. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वरचं आणि आता आम्ही जाणार आहोत बोटिंग करायला. आता आम्ही जाणार आहोत बोटिंग करायला आणि ते बोटिंगचा एरिया आहे. बोटिंग करताना बघा मायरा आणि मी कशी एन्जॉय करत आहे. बोटमध्ये बसल्यावरती मंदिराचा नजारा खूपच छान दिसत होता आणि आम्हाला तिथल्या बोटवाल्याकडून मंदिराची खूपच सारी माहिती सुद्धा मिळाली. आता आम्ही आलो आहे ममलेश्वर मंदिरामध्ये. असं म्हणलं जातं की ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचं दर्शन घेतल्याचे दर्शन पूर्ण. आता आम्ही ओंकारेश्वर आलो आहे आणि आम्हाला भूक लागली होती, त्याच्यामुळे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. आता आम्ही नाश्ता करून जाणार आहोत उज्जैनला. 4-5 तासाचा प्रवास आहे. तर आता आम्ही आलो आहे उज्जैनला आणि आम्ही हॉटेल घेतलं आहे हॉटेल अवंतिका आणि आम्ही इथून जाणार आहोत लाईट शो पाहायला. तर आता आम्ही आलो उज्जैनमध्ये. आता तुम्ही तिथे पाहू शकता महाकाल बाबांचं मंदिर आहे. तिथे गेल्यावर शिप्राण्याची आरती चालली होती. आरतीला पाहून आणि आरतीचं दर्शन घेतल्यावर मनाला अगदीच छान वाटलं आणि मन भरून गेलं. तिथे शिप्राण्याला पाहून मन अगदीच प्रसन्न झाले आणि तिथे सर्व भक्त आरतीच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये दंग होऊन गेले. आरती झाल्यानंतर आम्ही महाकाल लोक कॉरिडॉरला गेलो. तिथे मूर्त्या, सर्व देवांच्या मूर्त्या होत्या. खूपच सुंदर होत्या आणि त्या खूपच छान दिसत होत्या. महाकाल कॉरिडॉर खूपच मोठं होतं. चालायला खूप पाय दुखले पण नंतर काय वाटलं नाही. ते इतकं सुंदर होतं बघून. आम्ही कॉरिडॉर पाहिल्यानंतर लाईट शो पाहायला गेलो. स्वागत है आप सभी का इस दिव्य गाथा में, जहां महाकाल और उज्जैन की आभा आलोकित होती है. भव्य तेज से जहां महात्माओं और शासकों को आकर्षित किया, वहीं इस नगर पर आतताइयों की दृष्टि भी पड़ी.
मध्य एशिया की रात्रीला मी लाईव्ह शो पाहिला होता आणि आता आम्ही आले महाकालच्या दर्शनासाठी. ज्यात आम्ही नाश्ता केला आहे, त्यात आम्ही चालणार आहोत. महाकालचं दर्शन झाल्यावरती आम्ही निघालो उज्जैनच्या बाकीच्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी. हाय कर अपने घर पे कोई बड़े लोग आते हैं, उनके सम्मान में खड़े कैसे होते ना घर पे। जैसे कृष्ण भगवान से जो मिलने के लिए आए महादेव को खड़े हो गए चारों पेड़ से। इस प्रकार से देखा आपने खड़े हो जाते बैठे हो देखा है। त्यानंतर आम्ही आलो होतो महर्षी संदीपनी आश्रम येथे, जिथे श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी शिक्षण घेतले होते. तिथे श्रीकृष्णाने 64 दिवसांमध्ये 64 कला आणि 16 विद्यांचे ज्ञान प्राप्त केले होते. तिथे त्याच्यामध्ये चित्राद्वारे तिथे दाखवलेले आहे. सध्या या जागेला एका सुंदर मंदिराचे स्वरूप देण्यात आले असून येथे महर्षी सांदीपनी श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांच्या अत्यंत देखण्या मूर्त्या स्थापित आहेत. हा आश्रम रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुला असतो. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून हा आश्रम साधारण 6 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही स्थानिक ऑटो किंवा टॅक्सीने इथे सहजच पोहोचू शकता. गर्दी मत करो. हाती कसा होता? तिकडे बघ, पप्पाकडे दाखव. हाती कसा होता? पप्पाकडे बघ, हाती कसा होता? महादेव को जो धरती के 2 भाग होते, जो करके रेखा विराजमान ऐसे गुजरी, करके रेखा समझते हो ना, जो करके रेखा इसी वजह से गुजरी है मंगल. त्यानंतर आम्ही श्री मंगलधाम मंदिरात गेलो आणि तिथे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही मंगळग्रह मंदिरात दर्शन घेतले आणि मग पुढे गेलो. त्यानंतर आम्ही काळभैरव मंदिरात गेलो. तिथे खूपच गर्दी असल्यामुळं आम्ही तिथे आतमध्ये गेलो नाही, बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण की आमची बस येणार होती, लेट झाला असतं त्याच्यामुळे. तिथे कुंभमेळा यात्राचं नियोजन चाललं, त्याच्यामुळे रस्त्याचं काम चाललं होतं आणि इथे रिक्षाचं खूपच हे भक्तांसाठी. आता आम्ही चाललो आहे घरी. काल आमची ट्रेन मिस झाली होती, त्याच्यामुळं आता आम्ही चाललो आहे स्लीपर बस. काल आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे कारण की आमच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती, खूप सारे फोटो वगैरे काढून. आणि आता आम्ही ते नाश्ता करत थांबलो आहे. आम्ही भरपोट नाश्ता केला आहे आणि आता आम्ही 1-2 तासामध्ये घरी पोहोचणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.